किती मस्त लालसर मस्त घट्ट झाले. झाला आपला रेडी मूग डाळ आमटी. बघा माझी रेसिपी बघून कसं झालं कमेंट मध्ये सांगा. चला आज आपण आहे ना मूग डाळचं आमटी बनवून घेऊ. त्यासाठी डाळ घेतली मी 1 वाटीवर आणि ते असं 2 पाण्याने त्याला चांगलं धुवून घेऊ 2 वेळा. चला अजून एकदा पाणी टाकून 2 वेळा धुवून घेऊ ते चांगलं. चला आपण कुकर मध्ये हे सगळं टाकून घेऊ. कुकर लावून आपण कुकरची शिट्टी घेऊ म्हणा. पाणी टाकून घ्यायचं. 1 छोटा चमच्याने 1 चमच हळद टाकायचं. त्याच्यात चवानुसार 1 चमचा मीठ टाकून घेऊ. झाकण लावून आपण 3 शिट्टी घेऊ ह्याचा. नंतर होते डाळ. चला आपण डाळच्या तडक्यासाठी आपण 1 चमचा एवढं तेल टाकून घेऊ. हे बघा तेल गरम झाले. त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्या. मोहरी तडतड होऊ द्या. मग नंतर आपण आहे ना 1 चमचाभर जिरं टाकून घ्यायचे. लसूण टाकून घेऊ. जिरा मोहरी तडतडायला लागले. आणि लसूण लाल झाले त्यामध्ये कांदा टाकून घेऊ आपण. हे कांदा आता चांगला लाल होतो थोडा त्याला थोडा फ्राय करून घेऊ तेलामध्ये. हे कांदा जर लाल झाला ना कच्चा पण येत नाही. मग आपल्याला आमटीला टेस्ट चांगला येते. थोडे 5 मिनिट ह्याला झाकून घेऊ आपण. त्यामध्ये धुवून घेतलेले कढीपत्ता टाकायचा आपल्याला. आणि वरून आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे. टमाटा बी थोडा मऊ होईस्तोवर थांबायचं. हे बघा आता हे डाळ 3 शिट्टी दिला होता आपण चांगलं शिजले. ह्याला थोडं फेटून घेऊ कारण की थोडं अजून थोडं हे चांगलं होते घट्ट होते. आणि आपण ह्याला तडक्याला टाकून घेऊ आपण. हे बघा आता हे कांदा सगळं फ्राय झालेलं आता चांगलं लालसर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता मसाला टाकून घेऊ. लाल मिरची पावडर टाकून घेऊ. हे बघा 1 चमचाभर कलरचं हे त्यासाठी तुमच्या चवानुसार तुम्ही टाकून घ्या. तुम्हाला जास्त कमी. बघा ही लाल मिरची पावडर आहे तिखट. काळा मसाला आहे. आणि थोडं ह्याच्यात धनिया पावडर घ्या 1 चमचाभर. हे 1 चमचाभर जिरा पावडर घ्या कारण भाजून मी मिक्सर म्हणून काढून घेतले होते. थोडं अजून हळद टाकलेली डाळमध्ये तडकासाठी थोडं हळद टाकून घ्या. सगळं आपण ह्याला थोडा कच्चा पण जाण्यासाठी थोडं ह्याला हे करून घेऊ. फ्राय करून घेऊ. थोडंसं तेल कमी वाटायला लागलं मला म्हणून थोडं टाकून घेते अजून थोडं मी. कारण की एकदम कमी झाला मसाला टाकल्यामुळे म्हणून झालं. त्याला आपण आता ह्याच्यामध्ये हे वाटून घेऊ सगळं. बघा थोडं पाणी गरम कोमट करून घेतलेले त्यामध्ये. त्यासाठी तर थंड पाणी नको टाकायला म्हणून गरम पाणी घेतले. थोडं कोमट करून टाकायचं की ह्याला चांगलं चव येते. थोडं गरम पाणी टाकलं. थंड पाणी टाकलं तरी नाही येत त्याला चांगलं. आपण चांगला धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ ह्याच्यावर. मग त्याला आता थोडा वेळ मीठ टाकलेलं आपण अगोदर त्यासाठी मीठ टाकायचं गरज नाही. आणि त्याला थोडं उकळी येऊ द्या आपण. त्यावर आपण ह्याला थोडं झाकून घेऊ. 1 उकळी तर बारीक गॅसवर. हे बघा मस्त मूग डाळ किती मस्त लालसर मस्त घट्ट झाले. झाला आपला रेडी मूग डाळ आमटी. बघा माझी रेसिपी बघून कसं झालं कमेंट मध्ये सांगा.